गावचे राखणदारच जर भक्षकचं काम करत असतील तर अपेक्षा नेमक्या ठेवायच्या कोणाकडून? नमस्कार, मी अभिजित मिस्त्री, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा एक सामाजिक कार्यकर्ता. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला घडलेल्या 4 वास्तववादी घटना सांगणार आहे आणि एक सुजाण नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य हे असेल की तुम्हाला ओळखायचं आहे की याला नेमका जबाबदार कोण, यामधील नेमका दोषी कोण, यामधील नेमका शिकारी कोण. प्रत्येकाला आपल्या गावाविषयी प्रेम असतं, प्रत्येकाला आपल्या गावाविषयी आदर असतो. मला पण माझ्या गावाविषयी आदर आहे, मला पण माझ्या गावाविषयी प्रेम आहे. परंतु गुरुवार दिनांक 18/12/2025 ला चौकूच्या जंगलातून वन्यप्राणी माऊस बियर पिसई याची शिकार करताना गावाबाहेरील 2 व्यक्तींना आंबोली विभागाने अटक केली. शिकार करताना अटक करणाऱ्या घटना आपण बऱ्याच ऐकल्या असाल. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की यामध्ये काय नवीन? यामध्ये बरंच काही नवीन आहे, कारण हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून पुढे आहे. माझ्या निसर्गरम्य चौकुळ गावामध्ये गावाबाहेरील व्यक्ती येऊन वन्य प्राण्यांची शिकार करतात. यांना जंगलाची माहिती देतं कोण हो? यांना जंगलाच्या वाटा दाखवतो कोण हो? याला नेमका जबाबदार कोण? ते बाहेरून आलेले शिकारी की ज्यांनी जंगलाची माहिती करून दिले ते? आपल्याला खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे. घटना क्रमांक 2, माझ्या चौकुळ गावामध्ये बाहेरील व्यक्ती येऊन जुगार खेळतात. प्रसिद्ध वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर याची बातमी छापून येते. यावर एकही पुढारी ब्र काढत नाही. याला जबाबदार कोण? ते बाहेरून आलेले जुगारी की गावातील पुढारी? घटना क्रमांक 3, माझ्या पर्यटन दृष्ट्या समृद्ध चौकुळ गावामध्ये बाहेरून बाया आणून नाचवल्या जात आहेत. गावची इज्जत वेशीवर टांगली जाते. याला जबाबदार कोण? त्या नाचणाऱ्या बाया की ज्यांनी आश्रय दिला ते पुढारी? घटना क्रमांक 4, माझ्या चौकुळ गावातील अनेक युवक आज दारूच्या या नशेच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होऊन मृत्युमुखी पडत आहेत. याला जबाबदार कोण? ते दारू पिणारे की गावात दारू विक्री होऊ नये म्हणून ज्यांनी नियोजन केलं पाहिजे ते? आपल्याकडून मी आपल्या अभिप्रायाची अपेक्षा करतोय. या गंभीर विषयासंदर्भात गावचे प्रमुख राखणदार, गावचे प्रथम नागरिक, गावचे सरपंच एक ब्र काढत नाहीत. युवकांच्या नोकऱ्या चोरून आपल्या माणसांना देणं, गावच्या विकासाच्या नावाखाली आलेली विकास कामे फक्त स्वतः करावीत हा एक कलमी कार्यक्रम नुसता राबवलाय आणि स्वतःचा विकास करून घ्यायचा. गावात बाहेरील व्यक्ती येऊन शिकार करत, गावात बाहेरील व्यक्ती येऊन जुगार खेळत, गावात बाहेरील बाया येऊन नाचत, गावातील अनेक तरुण व्यसनाधीन होऊन मृत्युमुखी पडत. यांना त्याचा काही एक सुयोग सुतोर नाही. यांचं फक्त एकच ध्येय, अपना सपना मनी मनी. यांच्याकडून अपेक्षा नाही ठेवायच्या तर ठेवायच्या कोणाकडून हो? गाव हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा प्रमुख सरपंच आहे. यांना कधी आपल्या कर्तव्याची जाणीव होणार? ज्या आईने 9 महिने आपल्या गर्भात आपल्या मुलाला वाढवायचं, आई वडिलांनी मिळून त्या मुलाला लहानाचं मोठं करायचं, त्याच आई वडिलांना आज घरातून आपल्या तरुण मुलाचा मृतदेह बघताना काय वाटलं असेल हो? यापेक्षा दुर्भाग्य ते काय, ज्या भगिनीचा नवरा दारू पिऊन गेला, तिच्या कपाळावरील कुंकू पुसलं गेलं. तिला विचारा, नवरा गेल्यावर जीवन भोगताना काय यातना भोगाव्या लागत असतील? अजून किती बळी घेणार आहोत हो आपण याचे? कोणाला काही पडलेलं नाही. जो तो आपल्या स्वार्थामागे धावतोय, याला नेमका जबाबदार कोण? मित्रांनो, 18 डिसेंबर 2025 रोजी आंबोली वन विभाग कार्यालयाच्या बंद दाराआड नेमकं असं काय घडलं याची तुम्हाला माहिती असली पाहिजे, कारण या पिक्चरचे महत्वाचे 2 कॅरेक्टर आहेत. नंबर 1, आंबोली वनाच्या राखणदार, आंबोली वनाच्या वनक्षेत्रपाल, ज्यांच्यावर संपूर्ण आंबोली वनाची जबाबदारी आहे. नंबर 2, सदरक्षणाय खलनिग्रहणाय महाराष्ट्र पोलीस आंबोली दूरक्षेत्राचे मुख्य अधिकारी. आणि या कहाणीची सुरुवात होते 18 डिसेंबर 2025 रात्री 12:30 नंतर. चौकुळ गावाबाहेरील 2 व्यक्तींना वन्यप्राणी माऊस डिअर पिसई याची शिकार केली म्हणून आंबोली वन विभागचे अधिकारी ताब्यात घेतात. त्यांच्यासोबत मृत प्राणी पिसई, माऊस डिअर, विना परवाना बंदूक, 4 जिवंत काडतुस, 2 मोबाईल, 1 वाहन जप्त करतात. त्यातील एक व्यक्ती धक्काबुक्की करून अंधाराचा फायदा घेऊन निसटून जाण्यात यशस्वी होते आणि त्याच दिवशी सकाळी 9:30 वाजता पळून गेलेला दुसरा व्यक्ती स्वतःहून वन विभागाच्या कार्यालयामध्ये हजर होतो. त्याला अटक केली जाते.
त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलमे लावली जातात. त्यांची वैद्यकीय तपासणी करून आरोपींना वनकोठडी मिळण्यासाठी न्यायालयात हजर केलं जातं. या कहाणीला एक वेगळं वळण येतं. जो आरोपी नंबर 2 स्वतः म्हणून हजर झालेला असतो तो आलेला नसतो, तर त्याला आणलं गेलं होतं. या कहाणीमधील सर्वात महत्वाचा भाग वन विभागच्या वनक्षेत्रपाल आरोपींच्या मित्रमंडळींसोबत वन कार्यालयात मृत प्राणी माऊस डिअर पिसई याचा सौदा करतात. त्याची एक रक्कम ठरवली जाते. आरोपींच्या मोबाईल मध्ये असलेले सक्षम पुरावे म्हणजे यापूर्वी त्यांनी केलेल्या सर्व शिकारीचे फोटोज आरोपींच्या मित्रमंडळींकडेच नष्ट करण्यासाठी दिले जातात. या सर्व प्रकारात सहकार्य लाभतं ते आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे मुख्य अधिकारी यांचं. त्यानंतर आरोपींना वनकोठडी मिळण्यासाठी न्यायालयात हजर केलं जातं. आणि आश्चर्याची बाब म्हणजे आरोपींना फक्त 1 दिवसाची वनकोठडी मिळते. हा किती दिवस वनकोठडी द्यावी हा न्यायालयीन भाग झाला, परंतु वनक्षेत्रपाल यांची मागणीच होती की आरोपींना 1 ते 2 दिवस वनकोठडी मिळावी. यांचा तपास बहुतेक पूर्ण झाला असावा. त्यांना वाटलं नाही की हे शिकारी नेमकी कधीपासून या जंगलात शिकार करतायत याचा तपास करावा. त्यांना वाटलं नाही की यांना जंगलाच्या वाटा नेमक्या दाखवल्या कोणी, जंगलाची माहिती नेमकी दिली कोणी, यांनी आतापर्यंत वन्य प्राण्यांच्या नेमक्या किती शिकार केल्या आहेत याचा तपास घ्यावा. या साला प्लान बनाया मॅडम, वाह. दुसऱ्या दिवशी 19 डिसेंबर 2025 रोजी आरोपींना जामीन मंजुरीसाठी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाच्या आवारात आरोपींचे मित्रमंडळी इकडून तिकडून फोनाफोनी करून ठरलेला वनक्षेत्रपाल यांच्याशी व्यवहार पूर्ण करण्यासाठी पैशांची जमवाजमव करतात. या व्यवहारात आंबोली पोलीसचे मुख्य अधिकारी आपल्या हिश्श्यासाठी वारंवार 40 ते 50 वेळा आरोपींच्या मित्रमंडळींना फोन करतात, परंतु त्यांच्या हिश्श्याची तरतूद न झाल्यामुळे त्यांचा व्यवहार अपूर्ण राहतो. परंतु वनक्षेत्रपाल यांच्या या वृत्तीमुळे आंबोलीच्या वनातील प्राणी नक्कीच सुरक्षित नाहीत हे सिद्ध होतं, कारण त्या एक स्त्री आहेत व ज्या वन्य प्राण्याची शिकार झाली ती पण एक मादी होती. काही दिवसातच ती मादी आई होण्याचा आनंद घेणार होती. हे सुंदर विश्व त्या पिलांनी आपल्या आईसोबत पाहिलं असतं, परंतु त्या शिकाऱ्यांनी एका क्षणात सर्व होत्याचं नव्हतं केलं. अशा वेळी एका स्त्रीच्या फिलिंग, एका स्त्रीच्या संवेदना काय असतील याची खरी जाणीव वनक्षेत्रपाल मॅडम यांना झाली नाही. यापुढे तरी अशा वन्य अधिकाऱ्यांपासून वन्य प्राण्यांचं संरक्षण व्हावं या संदर्भात सर्व पुरावे मी या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे साहेब यांच्याकडे देणार आहे. आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती आहे. या मतदारसंघाचे स्थानिक आमदार, या जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून तेच यावर योग्य ती कारवाई करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.